मी पुत्र भीमाई रावजी. भीमाई माझी माता रामजी. पिता माझे सुभेदार मिलिटरीत इंग्रजांचे. पाहत होते इंग्रजांचं जीवन धर्म, त्यांच्या स्त्रिया मुलगा, त्यांचं राहणं शिस्तीचं. अनुभवाने होतो तो मनुष्य. तसे भक्तिपारायण होते माझ्या पिता. कबीरांचा होता प्रभाव. कबीर प्रतीक प्रेमाचा, माणूस माणूस जोडण्याचा, प्रेममय माणूस, आनंदी सुखद वातावरणात महूचा जन्म झाला माझा. मी रत्न 14 म्हणजे माझ्या आई वडिलांचा पुत्र 14 म्हणजे 14वं बाळंतपण माझ्या आईचं. 14 इतकी मुलं का, कशासाठी प्रश्न पडतो आज मला की या बाळंतपणानेच तर नाही ना ओढावला मृत्यू माझ्या आई. जन्माच्या 5व्या वर्षी गेली सोडून मला माझी आई. आई असते माया, आई असते ममता, आई असते आदर्श, आई असते स्पर्श, आई असते दर्शन साऱ्या विद्येच, जी घडवते लेकरात जगाला सामोरी जाण्याचं. पण तीच नव्हती. आई विना वाढलो मी, आई विना. आई मागे लालन पालन केलं माझ्या आत्याने मीराबाई. नवऱ्याशी पटत नव्हतं म्हणून राहत होती आमच्या कुटुंबात. बहीण माझ्या पित्याची. भाऊ थोडा सोडून देणाऱ्या बहिणीला नाही, तशी तीही होती तयार. अडी अडचणीला मदत करणार. आई मागे तिनेच वाढवलं मला माहेर. बय म्हणत असे मी तिला. बय म्हणजे आई. बोर तर करीत नाही ना मी तुम्हा लोकांना माझ्या कुटुंबातील गोष्टी सांग. नाही, तुमचे चेहरे विषण्ण वैतागले. विसरलो नाही मी तुमचे शब्द. मळप दाटून आलंय आभाळभर, कुंठित झाल्या मती. मळप कुंठित मस्त ठाशीव शब्द. आणि या शब्दांवरची तुमची मांड घट्ट मस्त. मराठी माणूस, मराठी माती, अभिजात मराठी महाराष्ट्राची. महाराष्ट्र विग्रह करून पहा, महान अधिक राष्ट्र महाराष्ट्र. पुत्र महाराष्ट्राचा शूर लढवय्या महार लढला केवळ पोटभर पाणी सन्मानानं पिता यावं. महारचा संग्राम विसरलात की काय? अरे आठवा त्या इतिहासाची पाणी. जनावरांनी पाणी प्यावं खुशाल, पण मज्जाव फक्त माणसांना. ती सर्व माणसं आणि आम्ही कोण? आम्ही ही माणसंच, पण विशिष्ट जातीची. त्यांच्या मनोवादात न बसणारे क्षुद्र अतिक्षुद्र का म्हणून ठरवण्यात आला आम्हाला क्षुद्र अतिक्षुद्र आणि केलं सर्व सुखांपासून वंचित. ते आमचे लागत नव्हते कुणी की आम्हीच नव्हतो त्यांचे कुणी. ते परके आमच्यासाठी आणि आम्ही परके त्यांच्यासाठी. इतके की विहिरीचं पाणी प्यावं म्हणून मारलं मला मरेपर्यंत. ही माझ्या लहानपणीची गोष्ट. ते एक सोडा, पण मोठेपण प्राध्यापक, एक प्रतिष्ठित व्यक्ती नाही, पण तिथेही वेगळं मडकं ठेवलं जाईल केवळ माझ्यासाठी. लहानपणी नव्हतं कळलं मला का मारलं ते, पण मोठेपणी वेगळ्या मडक्यातील पाणी पिताना डोळ्यातील अश्रू अलगद उतरायचे त्या ग्लासात. आणि अश्रू सकट तहानलेल्या पोटात एक जीव घेई वेदना, भडभडणाऱ्या वेदनेची जाणीव, मेंदू छिन्न विछिन्न, तळपायाची आग मस्तकात. अरे मरून का नाही जात आपण? या वेदनेच्या जाणीवेने भेटून उठल्यानंतर लढायचं. पाणी हे निसर्गाचं देणं सर्वांसाठी.
जगातील प्रत्येक जलाशय माझा आणि मी त्या जलाशयाचा एका तोड घटक. 14 तळ महाड एकेकाळी बौद्ध लेण्यांनी बहरलेलं, माणूस मनानं फुललेलं, समतेचं गीत गाणारं, काळाच्या ओघात इतकं काळवंडलेलं. 14 तळ्याच्या पाण्याला स्पर्शही नाही आमच्याच भूमीत आम्ही गुलाम. केलं बंड जाहीरपणे, प्यालो पाणी उघडपणे. शेकडो जण वर्षानुवर्ष तारले, उतरलो थेट तळ्यात. सिद्ध केला आम्ही आमचा हक्क, ही भूमी आमची. आणि आमचं अस्तित्व नाकारणारी ती मनुस्मृती टाकली त्याच महाडच्या मातीत चाळून. तेव्हा उमटला असेल का रे स्मित बुद्धांच्या चेहऱ्यावर? सांगा ना. काळाराम, तो काळाराम रे नाशिकचा, थेट निरेलाच घातला आपण हात. निरेला म्हणजे शब्दशः घेऊ नका, अर्थ मतितार्थ घ्या ध्यान. आम्हाला देवळात येण्याची म्हटलं चला तोडून टाकूया ही तटबंदी. दिली हात तर गडबडला ना तो काळाराम. काळाराम म्हणजे त्या काळारामाचे रक्षक. देव रक्षण करतो म्हणे भक्तांचं, पण इथे भलतच भक्तच करत बसले रक्षण देवाचं. म्हटलं बघूया तरी हे किती रक्षण करतात त्या काळारामाचं. थेट मोर्चालाच घुसायचं ठरवलं तर दगडफेक आमच्यावर. आणि तो काळाराम तोंड काळ करून आत लपून बसला, भक्तांकडून दरवाजे बंद करून. ते सारे भक्त आणि आम्ही कोण? पण आम्ही भक्त नाही हे कृतीनं सिद्ध केलं त्या काळारामाने. आणि त्याच्या त्या मरू देते, तो राम आमचा नाही आणि आम्ही कुणी नाही त्या रामाचे इतकं कळलं. हे कळणं गरजेचंच होतं की नाही? नाही, माझ्या या कृतीत काही चुकत असेल तर सांगा मला. माझी ही कृती म्हणजे बरं का रे, आपलं काय आहे आणि आपलं काय नाही हे सिद्ध करणं होतं. आणि ते सिद्ध झालं. तसंही रामाच्या पाया पडून आमचं काय घडवणार? बाप जाते वर्षानुवर्ष भाजतच होते, पण त्याला वाटलंच नाही घ्यावं याही लेकरांना जवळ इतर लेकरांप्रमाणे. बरंच झालं. आता सर्व कसं लख स्वच्छ नितर स्पष्ट घेतला निर्णय विवेकशील विवेकानं. आपलं नाही ते नाकारलं चोख. मी नाकारलं. मी हिंदू म्हणून जन्माला आलो तरी हिंदू म्हणून मारणार नाही. जाहीर घोषणाच केली 1935 साली येऊन. मानवी न्यायाच्या विरोधात वागणार असतील ते धर्माच्या नावात आणि बंद करणार असतील दरवाजे शिक्षणाचे. शिक्षण म्हणजे ज्ञान जे उघडते दरवाजे सन्मानानं जगण्याचे. कसा वाढलो रे मी? काही स्मरते का रे? आठवा जरा.